नमस्कार, मी प्रियांका किचन वाईफ्समध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत आमरस पुरी। आंब्यांचा सीझन चालू झाला आहे, तर एकदा तरी ही आमरस पुरी नक्की करून बघा। आमरस बनवण्यासाठी मी इथे आंबे घेतलेले आहेत। ते आंबे पहिले आपण स्वच्छ धुवून घेऊया। धुवून झाल्यानंतर आंब्याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। एका बाउलमध्ये अशा प्रकारे सगळा आंब्यांचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्या इथे आंब्यांचा गर काढून झालेला आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हा सगळा गर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे बर्फाचे 4-5 तुकडे घेतलेले आहेत, तेही आपण यामध्ये घालणार आहोत। मी मलईवाली दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी मलई आहे, तेही मी घेतलेलं आहे। आणि 2 चमचे साखर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखर घालू शकता। आंबे गोड असल्यामुळे मी फक्त इथे 2 चमचे ही साखर घातलेले आहे। हे चांगलं मिक्सरमध्ये आपण फिरवून घेणार आहोत। छान असं आमरस आपला इथे तयार झालेला आहे। एका बाउलमध्ये मी हा रस काढून घेतलेला आहे। आमरस आपला खूप छान दिसतोय, खूप छान तयार झालेला आहे। आता आमरस खाण्यासाठी इथे मी पुरी बनवायला घेणार आहे। पुरीसाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकत आहे। त्यानंतर मी 15 मिनिटं रवा भिजत घातला होता। 2 वाटी गव्हाचं पीठ असेल तर अर्धी वाटी रवा असं प्रमाण घेतलेलं आहे। रवा घातल्याने पुरी खूप सॉफ्ट आणि टम्म अशी फुलते। पीठ आपल्याला घट्ट सरच मळायचं आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। इथे मी पीठ मळून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मी पुरी करायला घेणार आहे। छान अशा मी पुऱ्या तयार करायला घेतल्या आहेत। पुऱ्या एका साईडला लाटून घेत आहे मी। लाटून झाल्यानंतर सगळे एकत्र लाटत आहे। लाटून झाल्यानंतर मी एकदम तळणार आहे। इथे माझ्या पुऱ्या लाटून तयार आहेत। आता मी इथे तळायला घेणार आहे। तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत। पुरी खूप छान टम्म फुलली आहे। अशा प्रकारे आपल्याला इथे सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। बघा, छान अशा पुऱ्या आपल्या तयार आहेत। अशा प्रकारे आमरस पुरी खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा। धन्यवाद।